रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतो पुरणपोळी। तर पुरणपोळीसाठी आपण 1 वाटी डाळ भिजायला टाकलेली बघा। 1 वाटी मोठी व 1 वाटी डाळ होती, तिला मी रात्रभर भिजवून ठेवलेली। आता बघा साफ स्वच्छ धुवून मी पाणी टाकून घेतले थोडं आणि शिजायला लावले। तर आपण ना हे बघा एवढं मीठ टाकतो त्याच्यामध्ये, पाव चमचा। दोन चमचे आपण तेल टाकलंय। तेलाने चांगली स्मूथ शिजते म्हणून तेल टाकायचं थोडं, आणि मिठाने चव येते थोडी म्हणून मीठ टाकायचं। आपण 2 चमचे याच्यामध्ये छोटे 2 चमचे आपण तूप टाकलेलं आहे। आता आपण गूळ टाकूया। सव्वा वाटी आपण गूळ घेतलाय, सव्वा वाटी। आपण फक्त इथे गूळ वितळवून घ्यायचंय आणि आता आपली जी शिजलेली डाळ होती ती आपण यात घालून घ्यायची। डाळ आपली मस्त शिजलेली आहे बघा, अजिबात पाणी शिल्लक नाही आहे डाळीमध्ये। तुम्हाला जर कटाची आमटी आवडत असेल तर तुम्ही डाळ शिजताना त्यामधलं 1 वाटी पाणी आणि थोडी डाळ बाजूला काढून ठेवू शकता। तर आपली डाळ खूप छान शिजली होती, पाणी शिल्लक नव्हतं तिच्यात। तर आपण डाळ पूर्ण इथे टाकून घेतले आणि आता छान मिक्स करून घेऊया। चांगलं परतून घ्यायचं, असं सगळीकडे गुळ लागला पाहिजे ना। पातळ झालं तरी घाबरून नाही द्यायचं, चांगलं जाड होणार पण शिजून घ्यायची चांगली गुळामध्ये। हा गुळ जो डबके दिसत नाही हे वितळले पाहिजे। इलायची आणि जायफळ पावडर आपण एकत्र कुटून 1.5 चमचा टाकली। आपण गॅस स्लो ठेवून डाळीमधलं पूर्ण पाणी आटवून घेतलं। आता गरम गरम असतानाच टोपावरती चाळण ठेवून त्यावरती डाळ टाकून दाबून घेतली आणि पूर्ण आपण मिश्रण वाटून घेतलं। गरम असताना केलं तर झटपट होऊन जातं। तर अशा प्रकारे मी सगळी डाळ वाटून घेते। तुमच्याकडे पुरण यंत्र असेल तर तुम्ही त्यातून सुद्धा करू शकता। माझ्याकडे पुरण यंत्र आहे पण मला हे जास्त इझी वाटतं, तर मग मी चाळणीतूनच करून घेतली डाळ। आता मी सर्व डाळ अशा पद्धतीने वाटून घेते। माझी डाळ वाटून झाले, तर आता आपण पोळीची तयारी करू। तर इथे मी बरोबर पाव किलो मैदा घेतलाय। मैदा आपण चाळणीतून चाळवून घेऊया। आपण पिठामध्ये अर्धा टीस्पून मीठ टाकलं। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान मळून घेऊया। आता आपलं छान आपटून वगैरे मस्तपैकी पीठ मळून झालेलं आहे। आता आपण पीठ एक 10-15 मिनिटासाठी झाकून ठेवूया। पिठात आपण 4 चमचे तेल टाकून आपण छान अजून मस्तपैकी मळून घेतलं। आता आपली 15 मिनिटं झालेली आहेत। आपण पीठ पुन्हा एकदा छान मळून घेऊया आणि आपण पिठाचे उंडे करून घेऊया। आता आपण पिठाचा एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन
थोडासा तो हाताने प्लेन केला, त्याची पारी बनवली आणि त्याच्यामध्ये आपण पुरणाचा गोळा भरून घ्यायचा आहे. तो आपण मोठ्या साईजचा घेतलाय. जेवढा पिठाचा गोळा असेल त्याच्यापेक्षा मोठ्या साईजचा आपण पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. तर तो अशा प्रकारे आपण भरून घ्यायचा आहे. हळूहळू हाताने पीठ वर खेचून हा गोळा आपण बंद करून घ्यायचा आहे. हाताने हळूहळू गोळा थोडा दाबून घ्यायचा, म्हणजे जे पुरण जे आहे ते सर्व साईडला बरोबर एकत्र सगळीकडे पसरलं जातं. अजून एक गोळा मी भरून दाखवते. तर अशा प्रकारे आपण पुरण भरून घ्यायचे. आता आपण पुरणपोळी लाटून घेऊया. अशा प्रकारे आपण दाबून घ्यायची सर्व साईडने, म्हणजे जे पुरण आहे ते एका साईडला नाही राहणार, सगळीकडे पसरेल. आता हलक्या हाताने आपण पुरणपोळी लाटून घेऊया. छान अशी आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे. एक्स्ट्राचं पीठ मी इथे झटकून घेतलं. छानपैकी आपण तवा गरम करून घेतला आणि आता आपली पुरणपोळी भाजून घेऊया. दोन्ही बाजूनी खरपूस पुरणपोळी भाजून घ्यायची आपल्याला. तूप वगैरे सोडून छानपैकी भाजून घेऊया. बघा कशी टम्म फुगले पुरणपोळी मस्तपैकी. या बघा आता आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत. एकदम मस्त लुसलुशीत नरम अशी पुरणपोळी आहे. अगदी बोटाने तोडाल अशी पुरणपोळी आहे बघा. हे बघा, हा गरम आहे बघा. चांगले छान अशी पदर सुटलेत बघा. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करा. धन्यवाद. तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा. अशी सुखाची सुखमय जावो तुमची होळी.